जी एक चैतन्य शक्ती जी कार्यरत आहे, अशा चैतन्ययुक्त शक्तीचं अनुभव घेण्याकरिता जो उत्सव आपण या गावामध्ये ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ पीर बाबा यांचा दिव्यत्वाची प्राप्ती होण्याकरिता असणारा जो सोहळा आहे, तो सोहळा या ठिकाणी साजरी करत असताना त्याच भगवान परमात्म्याचं गुणगान श्रवण करण्याकरिता संपूर्ण भाविक भक्तगण, आधी करून ग्रामस्थ, पंचकृषीतील असणारे सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून प्रथम सर्व देवदेवतांना वंदन नमन करून आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. सगळ्यांनी थोडं विनंती करते, थोडं पुढे सरकून घ्या, म्हणजे आल्यानंतर इतरांना पुढे बसावं लागेल. तुम्ही सगळे पुढे सरका. थोडे असे करा, क्रॉस करा, मॉनिटर इकडे करा आणि थोडा आवाज बेस ऐकू द्या, थोडा आवाज वाढवा दादा. आणि मध्यभागी थोडी जागा ठेवली ना, अशी मध्यभागी, बरं का, असं दोन याच्यात विभागून बसा. पुरुष वर्गांनी सुद्धा मंडपात जे आसन व्यवस्था केली आहे, इकडे बसा. ओट्यावर बसण्यापेक्षा जरा समोर बसले तर अधिक आपल्याला जे सुख अनुभवायचं आहे, जे रूपदर्शन या ठिकाणी करायचं आहे, म्हणून त्याचा लाभ अधिकाधिक घेता येईल. म्हणून महिलांनी थोडं एक बाजूला बसा आणि पुरुषांनाही जागा द्या. दादा आवाज थोडा इको द्या आणि जरा खूप जाड आवाज होतो, बारीक थोडासा बारीक. घेते. या ठिकाणी कथेला आपण लगेचच प्रारंभ करणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी आसनस्थ होऊन भगवान परमात्म्याचं नामचिंतन आधी करून ती ईश्वरीय शक्ती आहे, त्या शक्तीची अनुभूती, जी दिव्यता आहे, जी मंगलता आहे, ती प्राप्त करून घ्यायची आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम
गणपती विद्योर्णवा कला संपत्ती भक्त संकटा वारी गजानना उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्मा हरि हरि हराय त्रिगुणात्मने सर्व कौतुक निर्दशनाय दत्तात्रेय नमो नमः। भस्म चर्चित सर्वांगम कर्णमुद्रा सुभूषितम् शैलिकाशाय सर्वातं ध्यायेतुं नाथ सद्गुरुम् आदिनाथं गुणातीतं निरालम्ब स्वरूपिणीं षड्दर्शनं नमामि त्वां नाथपन्थं प्रदर्शकम्। गोरक्षजालन्धरचर्पटाश अड्भङ्गकानि मच्छिन्द्रराद्यां चौरङ्गिरेवानकभद्रिसौत्या भूम्यां बुभुव नवनाथसिद्धा भूम्यां बुभुव नवनाथसिद्धा गोरक्षजालन्धरचर्पटाश्चम् अड्भङ्गकानिपमच्छिन्द्रराद्यां चौरङ्गिरेवानकम्बर्तरी संज्ञां भूम्यां भुवो नवनाथं भूम्यां भुवो नवनाथसिद्धां भूम्यां भुवो नवनाथसिद्ध्यां। भक्तवत्सल नवनाथ महाराज की भक्तवत्सल नवनाथ महाराज की भक्तवत्सल नवनाथ महाराज की। ओम नमो भगवते गजाननाय ओम नमो भगवते दत्तात्रेयाय ओम नमो भगवते आदिनाथाय ओम नमो भगवतो नवनाथोऽभ्यो नमो नमः। ओम चैतन्य नवनाथाभ्यो नमो नमः। ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः। या नवनाथ भक्ती सार जो महान असणारा हा कल्पवृक्ष, अशा कल्पवृक्षाच्या छत्रछायेखाली मध्ये आपण सर्व जी छाया महत्वाची आहे ती आशीर्वादाच्या रूपानं, एक कृपा आशीर्वादाच्या रूपानं तुम्हा मला प्राप्त व्हावं या उद्देशाने भगवंताची असणारी, या ब्रह्मांडातील असणारी अदृश्य शक्ती
ती दृश्य रूपाने तुम्हाला अनुभवता यावी याकरिता या कलियुगामधील असणारं जे श्रेष्ठतम उत्तम साधन, ज्या साधनाचा विचार, जे भगवंताला सुद्धा भक्त वात्सल्यता प्रगट होते आणि अशा वात्सल्य पोटी भगवान परमात्मा रूप धारण करत असतो. अशा रूपाने प्रगट असणारी जी ईश्वरीय शक्ती आहे, मग ती या मृत्यू लोकामध्ये मानव देह धारण करून या सृष्टीचं, या विश्वाचं कल्याण व्हावं, मग त्यामध्ये एक महत्त्वाचं जे कार्य आहे तो म्हणजे उद्धार आहे. या मानव देहाला ज्या संबंधाने या मानव देहाचं हित कळावं आणि अशा हिताचा उपदेश जिथून मिळणार आहे, उपदेश किती महत्त्वाचा आहे आणि उपदेश करत असताना त्या उपदेशाचं तत्व प्रत्येकाला प्राप्त व्हावं या उद्देशाने भगवान परमात्मा स्वतः अवताराला येतोय. पण अवतार धारण करताना जे महान योगी अवतार सुद्धा धारण करत असताना, योगी रूपाने अवतार धारण करत असताना सामान्य योगी नसून महान योगी आहे. आणि अशा महान योगींचं जी कर्तृत्वता आहे ती 84 सिद्धांनी परिपूर्ण आहे. कारण ज्यांचा विचार या 84 सिद्धांनी परिपूर्ण होणं का गरजेचं आहे? आधी करून जे महान योगी आहे ते स्वतः 84 योनींनी परिपूर्ण आहे आणि ती परिपूर्णता इतरांनाही मिळावी, ती प्राप्त व्हावी असे असणारे परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेले नवनारायण आहे. अशा नवनारायणांनी जो अवतार धारण केला तो अवतार आम्हाला जाणून घ्यायचा आहे. असंच जे भक्ती महात्म्य आहे, ज्या कथेच्या अमृताद्वारे आम्हाला ते प्राशन करायचं आहे. म्हणून आपल्या या पवित्र नगरीमध्ये, आपल्या या गावामध्ये चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा आधी करून पीर बाबा दैवत चैतन्य मच्छिंद्रनाथ पीर बाबा यात्रा उत्सव आपल्या गावामध्ये जवळकेवणी या क्षेत्रभूमीमध्ये हा चालू असणारा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये 3 दिवसाचा त्रैदिनी महोत्सव आपण ग्रामस्थ त्याचा आनंद घेत आहोत. आधी करून एक नवीन संकल्पना की आपल्या मुलाबाळांना सुद्धा बाळांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे सुप्त असणारे गुण प्रगट व्हावे याकरिता गॅदरिंगचाही सोहळा आहे, गरज आहे. पण ज्या गॅदरिंगचा सोहळा आम्ही या ठिकाणी करतोय, थोडंसं माफी मागून बोलेन. आधी करून अशा सोहळ्याच्या ठिकाणी आपल्या मुलांना आपण नाचवणं, आपण त्यांना सजवणं हे उचित आहे. पण आता या कलियुगाचा वारा इतका वाढला आहे, इतका वेगाने वाढत आहे की आपले लेकरं आपण कुठं नाचवावे हे आम्हाला कळत नाही. आमची धर्म संस्कृती, अहो जी संस्कृती टिकली आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मुळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या चरित्रामध्ये वर्णन आहे, बालपणामध्ये जो प्रसंग घडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये, एक दिवस असा प्रसंग घडला आणि त्या ठिकाणी काही मित्रांच्या समवेत गावात तमाशा होता आणि छत्रपती शिवाजी महाराज बघायला गेले. आणि जेव्हा राजमाता जिजाऊ साहेबांना कळालं, विचारलं बाळराजे कुठे गेला होता, सांगितलं की ज्या ठिकाणी गावामध्ये तमाशा आहे आणि तिथं माझे मित्र वगैरे म्हटले गेलो. तिथे गेल्यानंतर काय पाहिलं म्हणे, बाया कशा नाचतात हे पाहायला गेलो होतो.
त्याच ठिकाणी आमच्या राजमाता जिजाऊ मासाहेबांनी उपदेश करावा. बाळ राजे, अहो तुम्हाला जन्माला का घातलंय? अहो जन्माला घालत असताना जे दूध पाजलंय ते राजमातेचं दूध आहे. अहो तुम्हाला बाया नाचवणारा नाही बनायचं आहे, तुम्हाला बाया वाचवणारा बनायचं आहे. म्हणून हे कर्म करणं उचित नाही. अहो बाया नाचवायच्या नाहीये, बाया वाचवायच्या आहे. स्त्रीचा आदर तुम्हाला करायचा आहे आणि तो स्त्रीत्वाचा मान सन्मान आमच्या प्रत्येक स्त्रीला द्यायचा आहे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसली पाहिजे हे कर्तव्यपूर्ती तुम्हाला करायचे आहे. जो उपदेश बाळराजांना आमच्या राजमाता जिजाऊ सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. बोलो रे भाई सब संतन की जय. असे जे काही निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि माऊली ज्ञानोबाराय, आमची चिमुकली आदिशक्ती मुक्ताबाई हे जे अवतार आहे, स्वतः भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आणि ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई अशी आदिशक्ती साक्षात सप्तशृंगी मातेचंच असणारं जे अवतार, या ठिकाणी आपण त्यांचं रूप दर्शन घेत आहोत. सगळ्यांसाठी जरा टाळ्या वाजवा, खरे की नाही माझे निवृत्तीनाथ दादा, सोपान काका. आज त्यांच्यामुळं आपल्याला कुठेतरी भक्ती मार्ग मिळाला आहे आणि आपलाही आता दिंडी सोहळा चालू झालाय. निवृत्तीनाथ दादांची पौषवारी आहे आणि त्र्यंबकेश्वरला हा सोहळा निघाला आहे. किती बाळ वयामध्ये त्यांनी केलेलं जे काही समाजाप्रती असणारं जो बहिष्कार त्यांच्यावर टाकला, पण संकट जरी असले आले, पण त्यातून या भक्ती मार्गाने मार्ग प्राप्त करून आपलं हित साधलं आणि या विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून संतांचा हा अवतार स्वतः भगवान परमात्मा यांना आज्ञा करतात. म्हणून सगळे देवदेवता आपल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले आणि तिथेच शुकाचार्यजी महाराज प्रगट झाले. ज्यावेळेस हे सर्व कथन करत असताना एकीकडे चर्चा चालली आहे की हे सगळे जण अवताराला येतात, पण हे सृष्टीचं उत्पत्ती स्थिती आणि लय हे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी हा प्रत्येकाचा अवतार आहे. मग अंश अवतार आहे. मग अंश अवतारामध्ये देखील त्यांनी जी वारकरी संप्रदायाचं तत्व आहे, जे तत्व बीज साक्षात आदिगुरु भगवान शंकर
यांच्याकडून सुरुवात झाली आणि तिथूनच पुढे मच्छिंद्रनाथांना जे पहिलं तत्वज्ञान, गुह्यातील गुह्य ज्ञान जे मच्छिंद्रनाथांना प्राप्त झालंय, त्या मच्छिंद्रनाथांना प्राप्त झालेलं ज्ञान कधी, कुठे, कसं प्राप्त झालं, असा प्रश्न उत्तर संवाद सुरू झाला. मग त्याचंच विवेचन करताना सांगितलंय, एक दिवस असा प्रसंग घडला की ज्यावेळेस जो उपदेशाचा महिमा, जे तत्वज्ञान आहे, जिथून ही परंपरा सुरू होते, त्या परंपरेचं मूळ काय आहे, तर त्या मुळाचाच विचार करताना, त्याचं मूळ सांगत असताना सांगितलंय, एकदा भगवान शंकरजी कैलासावर बसलेले आहेत. कैलासावर जे स्थान, कैलास म्हणजे भगवान शिवांचं स्थान आहे, तिथं आदी माया पार्वती माता स्वतः सेवेमध्ये तत्पर आहे. कारण भगवान शिव विवाह करण्यासाठी तयार नव्हते. ऐका हा, भगवान शिवजी विवाह करायला तयार नव्हते आणि विवाह करायला तयार नाही. आता पहिलं सती चरित्र आहे आणि मग भगवान शिवजी तयार झाले, माता पार्वतीसह त्यांनी विवाह केला. आणि विवाह करण्याचं कारणही आहे, कारण त्यांचा पुत्र कार्तिकेय यांच्याकडून तारकासुराचं वध. एक मिनिट थांबा, थोडं हळूहळू येऊ, थोडं भजन घेऊ आपण, थोडं हळू. म्हणून असे भगवान शिवजी सुद्धा, थांबा, शिवजी सुद्धा मग विवाह, पार्वती मातेसम विवाह झाला. आणि कैलासावर एकांतामध्ये राहत असताना ज्यावेळेस जे प्रश्न उत्तर पार्वती माता आणि भगवान शंकर यांच्यामध्ये जी चर्चा चालली आहे, आणि जिथूनच बीजाची उत्पत्ती झाली, जे तत्व बीज काय आहे तेच आम्हाला सुद्धा, जिथून आमच्या मच्छिंद्रनाथांचीही फार मोठी कृपा आहे की आम्हाला हे बीज कसं प्राप्त झालंय, त्याची विचारणा जेव्हा पार्वती माता कैलासावर करते, तर आपणही कैलासात जाऊया. खरंय की नाही, कैलासात जायचंय ना. भगवान शिव आणि माता पार्वतींचं यांचं जरा स्तवन करूया. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ. टाळी वाजवायचे, हात वरती करून सगळ्यांनी आयो शरण श्रीहरी हे सगळं प्राप्त करून घेण्यासाठी आज्ञा मिळाली. आणि आज्ञा मिळाल्यानंतर वेळ न घालवता लगेचच अशा पर्वतावर निघाले. आणि तो पर्वत काही सामान्य नाही. ज्या पर्वताच्या कुशीमध्येच आपण राहतो, सप्तशृंगी पर्वत, ज्या सप्तशृंगी पर्वतावर मच्छिंद्रनाथ निघाले आहेत. आणि तिथेच गेल्यानंतर त्या सप्तशृंगी मातेचं दर्शन त्यांनी घेतलं आहे. बघा, आपण भाग्यवान आहोत, सप्तशृंगी मातेच्या कुशीमध्ये आहोत. आणि 3.5 शक्तिपीठांपैकी असणारी जी सप्तशृंगी माता, अर्धशक्तिपीठ आपल्या जवळ आहे. आणि तीच आदी माया शक्ती त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींच्या सानिध्यामध्ये आणि मच्छिंद्रनाथांना दिव्य दर्शन देत असताना, त्या अंबिका भगवतीला जेव्हा मच्छिंद्रनाथ दर्शन करतात, त्यावेळेस सांगितलंय, आदी मायेचं रूप दर्शन घेताना आदी मायाजवळ साकडं घातलं. आणि ते साकडं घालत असताना टोप राहू द्यायचं ना दादा. ती आदी माया शक्तीला आमच्या मच्छिंद्रनाथांनी स्तवन केलं आहे आणि स्तुती केली. ती स्तुती आपणही आपल्या जगदंबा माता आदी माया शक्ती हिला आपल्या कथेमध्ये पाचारण करूया. सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला, सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला. हे बसली टाळी वाजवायची आहे, हात वरती करायचे. बसली गडाला न पावली भोळ्या भक्ताला. सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला, सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला. हे बसली गडाला न पावली भोळ्या भक्ताला, बसली गडाला न पावली भोळ्या भक्ताला.
गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे लईच निराळी त्यांची भाषा आहे लईच निराळी बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली जय हो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली टाळी वाजवायची आहे भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव मच्छिंद्रनाथाचं ठाण आहे ते सावर गाव भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव मच्छिंद्रनाथाचं ठाण आहे ते सावर गाव कडी वाजवितो चिमट्याची गलबत चढवितो मानाची त्यांच्या कृपेची आहे सावली त्यांच्या कृपेची आहे सावली बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली वेताळ मारुती कनिका केले पराभूत मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत वेताळ मारुती केले त्यांनी पराभूत मानली त्यांनी हार आले नाथ शरणागत घेतले वचनात बांधून काम कर रे माझ्या हाती राहून गोरक्षनाथाची गुरु माऊली गोरक्षनाथाची गुरु माऊली मच्छिंद्रनाथ भगवान की जय बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली टाळी वाजवा जोरात बंगाल या प्रांतामध्ये जी काही लीला केली किमया केली कारण त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या गोरक्षनाथांसाठी ज्यांनी चिमुटभर भस्म दिलेलं होतं तीच लीला ती किमया फार अगाध आहे असं ज्या वेळेस बंगाल देशातून बाहेर निघाले पुढे रामेश्वरकडे निघाले कथाभाग मोठा आहे आणि तिथेच मारुतीरायांची म्हणजे हनुमंतराया यांची भेट झाली आणि तिथे दोघांचं युद्ध झालं घनघोर युद्ध झालं आणि युद्धाच्या अंती हनुमंतरायाला सुद्धा त्या दिव्य दर्शनाची समज झाली आणि ज्यावेळेस आमच्या मच्छिंद्रनाथांकडे जे शस्त्र आहे अमोघ नावाची शक्ती आहे आणि त्या ठिकाणी वायुदेव स्वतः सांगतायत की हनुमंतरायांची शक्ती सुद्धा तिथं क्षीण झाली आणि त्या अमोघ नावाच्या शस्त्राद्वारे हनुमंतराय अपराजित झाले आणि मच्छिंद्रनाथांचा विजय झाला पण ज्यावेळेस हे सगळं जाण झाली तर मारुतीरायांनी सांगावं तुम्ही इथे का आलात त्यांचं सख्यत्व झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की आपल्या दोघांचेही अवतार कायम कायम आहे आतापर्यंत आपण या ठिकाणी आलो आहोत तर सगळे देवदेवता झाले राम झाले रावण झाले सीता झाले तुम्ही आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक अवतारात आहोत तू झाला राम राजा आम्ही वानरांच्या फौजा तू झाला वनमाळी आम्ही गोपाळांच्या मिळी मग असे प्रत्येकाचे आयुष्य झाले 98 आता 99 चालू आहे असं दोघांचा संवाद चालू आहे आणि मी जेव्हा राम अवतारात पुन्हा आम्ही आलो अयोध्येमध्ये तर सीतामातेची इच्छा होती का तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकार करा आणि विवाह करा पण मी बालब्रह्मचारी आहे माझी इच्छा नाहीये पण माझ्या सीतामातेची इच्छा आहे म्हणून ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी म्हणून मच्छिंद्रनाथांना आज्ञा केली का आता पुढे तुम्ही स्त्री राज्यामध्ये जा आणि म्हणून हनुमंतरायांच्या इच्छेनुसार पुढे मच्छिंद्रनाथ
त्या ठिकाणी स्त्री राज्यामध्ये जाऊ लागले. आता का सांगितलं? कारण ते सर्व स्त्री राज्य आहे. तिथं सांगितलं, हनुमंतराय म्हणतात तू मच्छिंद्रनाथ म्हणे तू का जात नाही? म्हणे अरे तिथं मी नुसतं भुंभुंग केलं तरी कोणाला तरी पुत्र संतान होऊन जाईल, गर्भ राहून जाईल, म्हणून अशा ठिकाणी ऊर्ध्व शक्ती आहे आणि त्याच्यामुळे बीज तयार होते, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पण जा, मीही येणार आहे. तर अशा ठिकाणी माझ्या कार्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल असं मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. आणि त्या ठिकाणी त्या देशामध्ये गेले की तिथे वर्णन केलं की तिथं फार स्त्रिया आहेत, त्या मला चालत नाही, मला आवडत नाही, मला सांसारिक जीवन नकोय, म्हणून त्या स्त्री राज्यामध्ये तुम्ही जावं अशी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि ती इच्छा पूर्ण करणं, काही गोष्टी अशक्य असतील तरी त्या तुम्हाला करावं लागेल, पण मी वचन दिलेलं आहे तिथल्या मेनाकिनी राणीला की माझी इच्छा पुढे मच्छिंद्रनाथ तुम्हाला येऊन पूर्ण करतील. जी शरीर संघाची इच्छा आहे, पुत्र प्राप्तीची इच्छा आहे, ती तुम्हाला त्यांच्यापासून पूर्ण होईल. का हे जरी ऐकलं नाही तर तुम्हाला करावं लागेल, कारण तुमचे पिता कुळातील असणारे उपरिचर वसू हे विवंचनेतून मुक्त होतील जर तुम्ही असं कर्म केलं. आणि म्हणून मेनाकिनीच्या पोटी तुमचे पिता उपरिचर वसू जन्माला येतील आणि ते जन्माला येतील, त्यांचा अवतार होईल मीननाथ रूपाने, आणि म्हणून मीननाथ रूपाने पुन्हा त्यांचा जन्म होईल, महान कीर्तिवान असं अपत्य होईल. असं सांगितल्यानंतर राज्याला सुख प्राप्त होईल आणि ते व्हावं म्हणून तुम्ही स्त्री राज्यामध्ये जावं असा हट्ट हनुमंतराय मारुतीरायांनी केला. आणि मग पुढे मीननाथांचा याच संबंधानुसार जन्म झाला. मीननाथ महाराज की जय. पुढे अष्टभैरव सुद्धा त्या ठिकाणी भांडण युद्ध झालंय. मातृका गण होते, काही रामेश्वरून पुन्हा निघाले आणि एका मंदिरात गेले हिंगळा देवीच्या दर्शनाला. आणि तिथे गेल्यानंतर ती आदिशक्ती माया ज्वालामुखीच्या रूपानं प्रगट आहे. आणि तिथले द्वारपाल मातृकागण यांना जाऊच देना, मच्छिंद्रनाथांना आतमध्ये जाऊ देत नाही. अष्टभैरवांनी ठरवलं यांची परीक्षा घ्यावी आणि गोसाव्यांच्या रूपामध्ये प्रगट झाले. तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना अडवलं. मच्छिंद्रनाथाने सांगितलं मी देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे, पण द्वारपाल सांगतात आम्ही देवीचे द्वारपाल आहोत, तुम्हाला जाऊच देणार नाही. सगळं विचारणा केले, म्हणे सांगितलं तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर आम्ही तुमची चौकशी करू. म्हणे कशी? म्हणे पाप पुण्याची चौकशी करू. म्हणून बघा असं बरं आहे, पूर्वी होतं पाप पुण्याची चौकशी केल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही. म्हणे ती तपासणी तुम्ही कशी कराल? तर सांगितलं तुम्ही खोटं बोलतात का खरं बोलतात हे आम्ही तपासू. म्हणे आम्ही नाही तपासणार, हे द्वारच तपासेल. म्हणे जर तुम्ही खोटं बोललात तर दरवाजा छोटा होऊन जाईल. बघा हां, तुम्ही जर खोटं बोललात तर द्वार छोटं होऊन जाईल आणि तुम्ही योग्य असाल तर द्वार तुम्हाला आतमध्ये जाऊ देईल असं सांगितलं. पण मच्छिंद्रनाथ म्हणतात अरे बाबा माझ्या जीवनात मी असं अधर्म असं वाईट कर्म कधी केलंच नाही, तपासणी करायची ती तपासणी करून घ्या. आणि म्हणून ज्या पद्धतीने असं आपल्याला सुद्धा घडलं पाहिजे. आपल्याकडे एक मशीन आहे बघा, ताप चेक करायचं, ताप बीपी चेक करायचं मशीन आहे, शुगर चेक करायचं मशीन आहे. आता असं मशीन निघालं पाहिजे, पाप आणि पुण्य चेक केलं पाहिजे. पाप पुण्य चेक करायचं मशीन आमच्या संतांकडे आहे. आणि पुण्यवान असले तर कथा कीर्तनात बसता येतं, हे तर महत्वाचं साधन आहे, मशीनच आहे. कथा कीर्तन हे मशीन आहे. आपण पुण्यवान आहोत म्हणून इथं यात्रेमध्ये सहभागी आहोत. काय आहे? आपण पुण्यवान आहोत. ही पाप पुण्याची तपासणी मच्छिंद्रनाथांना परीक्षा द्यावी लागली, आपल्याला पण द्यावी लागते पुढे शेवट, खरंय की नाही? म्हणून आपण तपासणी आपली परीक्षा होणार आहे, आपण सावध असलो पाहिजे. मच्छिंद्रनाथ इतके सावध होते की त्यांनी सांगितलं अरे बाबा माझ्या जीवनात मी वाईट केलंच नाही, चला परीक्षा घ्या. आजपर्यंत मी नीतीला सोडून अधर्म असं काहीच केलं नाही. म्हणून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना परीक्षेत पास झाले आणि आतमध्ये जाऊ दिले. पण मच्छिंद्रनाथांना थोडा राग आला होता, कारण त्यांनी माझ्यावर आरोप केला, मातृगणांची फजिती करावी असा विचार केला. कारण काही चमत्कार केल्याशिवाय
कोणी नमस्कार करत नाही. मग मातृकागण सुद्धा त्या ठिकाणी त्रास देऊ लागले आणि भैरव सुद्धा संतापलेले होते. आणि मग त्या ठिकाणी नाथ आमच्या मच्छिंद्रनाथांनी चिमूटभर भस्म घेतलं आणि त्याच्यावर वज्रपंजर असा मंत्र म्हटला आणि आपल्या स्वतःच्या भाळी कपाळाला लावून घेतला. आणि त्या ठिकाणी स्वतःचं शरीर इतकं कठोर बनलं की त्याच्यावर त्यांच्या पुढे कोणतंही शस्त्र चाललं नाही. म्हणून आपली संस्कृती कपाळाला काही भस्म लावतो, गंध लावतो, ती दिव्य शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. आणि मग ते भैरव संतापले, पिसाळले आणि पुन्हा अनेक शस्त्रांचा मारा केला. नाथ महाराज आमच्या मच्छिंद्रनाथांनी सुद्धा विद्या गौरव अस्त्राचा वापर केला आणि त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये स्वतः विजयी झाले. इंगळा देवीने अंतर्दृष्टीने हे सगळं पाहिलं आणि त्या ठिकाणी सगळं पाहून देवीशी ज्यावेळेस दर्शनाची आस होती आणि त्या पराक्रमाचं कौतुक स्वतः हिंगळा मातीने केलं. आणि मग त्या नाग अश्वत्थाची सर्व हकीकत देवीशी संवाद झाला. आणि मग देवीने त्या ठिकाणी नाग अस्त्र आणि वायू अस्त्र हे दोघंही आमच्या मच्छिंद्रनाथांना प्रदान केले आहे. आणि योग बलाने पुन्हा दाखवलं तर पर्वतावरती तपासणी केली, पर्वत जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवला आणि त्या विद्येचा वापर करून पर्वत सुद्धा जागेवर ठेवला. हनुमंतरायांनी तपासणी केली होती, हनुमंतरायांना बलाढ्य पण वाटलं. अशा पद्धतीने पुढे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत आहे. 3 दिवस तिथे माते समवेत राहिले आणि पुढे 12 मल्हारांचं असणारं जे क्षेत्र आहे विस्तीर्ण अरण्य प्रदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी वाताकर्षण शक्ती तिथे प्राप्त करून घेतली. कालिका अस्त्र त्यांनी तिथे प्राप्त करून घेतलं आणि ती कालिका देवी आहे, तिथं सुद्धा महाकाली आहे. आणि अशा ठिकाणी शक्ती मातेचं दर्शन करून आमचे मच्छिंद्रनाथ पुढे पादभ्रमण करत असताना केकाड देशामध्ये पश्चिम भागामध्ये वज्रावती मातेच्या दर्शनाला गेले. आणि ती माता म्हणजे वज्रेश्वरी, जे वज्र अस्त्र दिलं आहे. आणि तिथं सुद्धा गरम पाण्याचे 360 कुंड आहे. आणि स्वतः त्रिशूळाच्या दांडाने मच्छिंद्रनाथांनी एक कुंड निर्माण केलं आणि त्या ठिकाणी जलास्त्र अग्निमंत्र म्हटला आणि गरम पाण्याचा कुंड तिथे निर्माण केलं. पुढे 8व्या अध्यायानुसार वर्णन आहे. मग उत्तरेकडे गेले, अयोध्येमध्ये गेले, शरयू नदीचं स्नानादी कर्म केलं. पुढे पाशुपत राजांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी सगळे म्हणजे प्रभू रामचंद्र, सीतामाता यांचं सगळ्यांचं दिव्य दर्शन घेऊन अयोध्येतून निघतात. पुढे मथुरा, अवंतिका, काश्मीर, काशी, मिथिला, प्रयाग, गया आदी क्षेत्रांची तीर्थयात्रा करतात. मग आपणही तीर्थयात्रा केली पाहिजे, आपणही तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. आणि ज्यावेळेस असंच एक कर्म करत असताना सर्वोपदयाळ ब्राह्मणाच्या घरी सरस्वती नामक असणारी त्यांची पत्नी आहे, तिला सुद्धा पुत्रप्राप्तीची इच्छा होती. आता बघा, प्रत्येक कथेमध्ये थोडा भाव आहे की चिमूटभर भस्म द्यावं आणि ज्याची इच्छा आहे ती पूर्ण करावे. म्हणून नवनाथ ग्रंथातील सगळे अध्याय फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक अध्यायामध्ये निपुत्रिकाला पुत्र, ज्याला जी मनवांछित इच्छा आहे ती पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण होत असते. म्हणून त्याच ठिकाणी पुन्हा आले जिथे चिमूटभर भस्म दिलेलं होतं आणि सांगितलं की हे माते, तुमचा जो पुत्र आहे तो कुठे आहे? 12 वर्षांनी मी येणार आहे असं सांगितलं होतं. बोलवा त्या मुलाला, मला त्याला अनुग्रह द्यायचा आहे. आणि मग त्यावेळेस सांगितलं, आम्ही तर निपुत्रिकच आहोत. म्हणे माझी का थट्टा करतात का तुम्ही? अहो, मी स्वतः भस्म दिलेला आहे आणि भस्म देऊन तुम्हाला खायला सांगितलं आणि 12 वर्षानंतर मी पुन्हा येईल असं सांगितलं. विसरलेस का ते वरात भस्म होतं, ते काही सामान्य नाही. त्यावेळेस तिला ती सगळी आठवण झाली 12 वर्षापूर्वींची. आणि मग तिने सगळी हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर त्या मातेला सांगितलं, हे माये, दाखव ते उकिरडा, कुठं टाकलेलं आहे ते भस्म आणि ती जागा दाखव. मग त्या मातेने त्या उकिरड्यावर मच्छिंद्रनाथांना नेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथांना नेल्यानंतर बघा,
सांगितलंय माझा प्रसाद कधी वाया जाणार नाही, हा प्रसाद कधीच वाया जाणार नाही, तो सदोपयोगी आल्याशिवाय राहणार नाही, कुठे आहे दाखवा. आणि मग त्याच ढिगारा दाखवला जो कचरा आहे, त्या ठिकाणी गाईच्या शेणाच्या गौऱ्या आहे, गाईचं शेण आहे. आणि तिथे जवळ गेले आणि आवाज दिला, अलख निरंजन. अलख निरंजन असा आवाज देता क्षणी त्याच ठिकाणी बालका बाहेर ये, बालका बाहेर ये असं म्हटल्यानंतर आतून आवाज आला, गुरुवर्य मी स्वबळाने बाहेर येऊ शकत नाही, स्वबळाने मला बाहेर येता येत नाही. तर त्या ठिकाणी आज्ञा केली, पावडे आणा, कुदळे आणा. आणि स्वतः मच्छिंद्रनाथांनी पावड्या कुदळ्यांच्या साह्याने तो सर्व कचऱ्याचा शेणाचा ढीग बाजूला केला आणि त्याच्यातून अलगद दिव्य बालक बाहेर काढलं. आणि सुंदर तेजस्वी असणार बालक पाहून त्या सरस्वतीला देखील खूप आनंद झाला. पण आनंद एकीकडे झाला, पण दुःख जास्त झालं, तिला रडू आलं. आणि रडू आल्यानंतर आमच्या मच्छिंद्रनाथांनी सांगितलं हेच ते बाळ आहे. आणि बाळ काही छोटं नव्हतं, बाळ होतं 12 वर्षाचं. ज्यावेळेस 12 वर्षांनी मी पुन्हा येईल असं म्हटल्यानंतर 12 वर्षाची मूर्ती तेज पुंज असणारे मूर्ती रूपाने प्रगट झालेले. आणि त्याच ठिकाणी तिथं त्या बालकाला मंत्र दीक्षा नाथ दीक्षा दिली आणि अज्ञान घालविलं. ज्या पद्धतीने मस्तकावर वरद हस्त ठेवला आणि जाताना सांगितलं ज्याच्यातून हे बालक उत्पन्न झालं म्हणून पुढे हे सगळ्यांचा रक्षण करता होईल, म्हणून या बालकाचं नाव गोरक्षनाथ ठेवलं आहे. गोरक्षनाथ भगवान की जय. असे जे गोरक्षनाथ आहे आणि त्यांना खूप मोठा आशीर्वाद दिला की सगळं तुम्हीच करणारे आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांपेक्षा श्रेष्ठत्व गोरक्षनाथांना आहे. तुम्हाला हे सगळं कार्य पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने एक दिवसाचा प्रसंग आहे, आज नाव ठेवलंय आणि पुढे सांगितलं, पण त्या मातेला सांगितलं आता मी बाळाला तुमच्याजवळ ठेवणार नाही. आपल्या समवेत घेऊन निघाले. आणि मग पुढे नाथ महाराज आणि गोरक्षनाथ खूप उग्र तपश्चर्या केली. इंद्रिय शक्ती एकरूप करून वैराग्य भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय साधला. आणि मग उभयता दोघेही पुढे जगन्नाथ क्षेत्राच्या दिशेने निघाले. आणि तिथे कनकगिरी नाव लागले. आणि तिथे गेल्यानंतर जरा मच्छिंद्रनाथांना भूक लागली. आणि ती भूक लागल्यानंतर मच्छिंद्रनाथाने थोडंसं बोलले नाही, पण शिष्याला कळालं, आर्त साथ जाणली. आणि मनोमन वाटलं की आपल्या गुरूंना भूक लागलेली आहे. म्हणून सांगितलं तुम्ही एका पारावर बसा, मी भिक्षा मागून आणतो. आणि भिक्षेसाठी गेलेले गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेले. नेमकंच त्या ब्राह्मणांच्या घरी पित्र होते त्या दिवशी. आणि त्या ठिकाणी पितृश्राद्धानिमित्त उत्तम पक्वान्न तयार केलेले होते. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं भिक्षाम देही. आता ती घरातील घरमालकीण होती. तिने विचार केला अतिथी देव भव म्हणून तिने काही न विचार करता अधिक तपस्वी विनम्र असं बालक दिसतंय म्हणून षडरसयुक्त अन्न ज्या पद्धतीने अन्नाची भरपूर भिक्षा दिली. आणि आनंदाने गोरक्षनाथांनी तिचा स्वीकार केला. आणि मनात असा विचार केला की दोघांना आता भरपूर होईल. विचार केला एवढी भिक्षा मिळाली आता दोघांना भरपूर होईल. आणि मग मच्छिंद्रनाथांकडे आले. मच्छिंद्रनाथांकडे आल्यानंतर आवडीने सगळे पदार्थ खाऊ लागले मच्छिंद्रनाथ. पण त्याच्यातील असणारा मुख्य पदार्थ म्हणजे वडे आहे, जे उडदाचे वडे आहे. आणि हा पदार्थ फार आवडला. म्हणे फार स्वादिष्ट आहे, फार रुचकर लागले रे गोरक्ष हे वडे, खूपच छान आहे, अजून मिळाले तर बरं झाले असते. आता एवढे शब्द ऐकले. आधी इच्छा होती का दोघांना मिळेल, पण सगळंच गुरूंनी खाल्लं, त्याचा आनंद झाला. आणि पुन्हा इच्छा आहे म्हणून गोरक्षनाथांनी विचार केला आणि पुन्हा माघारी गेले. आणि माघारी गेल्यानंतर पुन्हा त्या ब्राह्मण स्त्रीकडे याचना केली. त्या ब्राह्मण स्त्रीने विचार केला अरे याला तर भरपूर दिलं होतं आणि हा परत आला मागायला. आणि सांगितलं सगळा कथाभाग.
म्हणे काय गुरूंचं नाव सांगतो, खोटं बोलतोस की काय? अरे तुलाच आवडले असतील आणि तुलाच खावेसे वाटत असतील असा विचार करतोय, आणि म्हणून जा, तुला वाटत असेल हे मिळावं तर त्यांनी सांगितलं नाही माझ्या गुरुवर्यांना पाहिजे आहे. त्यावेळेस सांगितलं अरे तुझ्या पद्धतीने जितकी विचार केलात, अरे तुमच्यासारख्यांना इतकी अन्नाची चटक का असावी? काय शब्द वापरले? अरे तुमच्यासारखे आता भगवे धारण केले, संन्यासी रूप आहे आणि इतक्या अन्नाची चटक का असावी? असा शब्द ऐकल्यानंतर अतिथी म्हणून तुला मी आधी दिलं होतं पण संतुष्टता मानली नाही, पण आता तो पुन्हा मागत आहे तर तुला किंमत मोजावी लागेल, आणि म्हणून ती किंमत मोजावी लागेल. सांगा तुम्ही मागाल ते मी देईल. तर त्यावेळेस सांगितलं मी सुग्रास भोजन पुन्हा देईल, पण त्याच्या बदली तुझा एक डोळा मला काढून दे. त्यावेळेस सांगितलं हे माते, एक डोळा का मागते? संपूर्ण शरीर जरी मागितलं तर मी दिल्याशिवाय राहणार नाही. डोळाच मागते. आपले दोनही बोट आपल्या डोळ्यांच्या खोबणीत घातले आणि आपला डोळा उपसून काढला आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये दिला. ते पाहून ती स्त्री घाबरून गेली आणि घाबरून म्हणाली तुमच्या जवळच ठेवा, वडे लागल तर अजून घेऊन जा. हा काय भयंकर प्रकार घडला. आणि वडे दिले, पण हे दृश्य पाहून ती थरकाप कापली. आणि त्याच ठिकाणी ज्या पद्धतीने मच्छिंद्रनाथांकडे पुन्हा गोरक्षनाथ गेले आणि आपल्या गुरुवर्यांना आवडलेले वडे देऊ इच्छित केले, त्यावेळेस विचार केला अरे तुझा डोळा असा का झाकलेला आहे? एका हाताने डोळा झाकून ठेवला आणि एका हाताने वडे देऊ राहिला. डोळ्याला काय झालं? काही नाही म्हणे, थोडी इजा झाली, दुखलंय, दुखापत झाली. त्यावेळेस सांगितलं आणि सगळी हकीकत जेव्हा जाणली तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचं हृदय भरून आलं आणि त्याच ठिकाणी संजीवन मंत्र म्हटला आणि त्या मंत्राद्वारे डोळा खोबणीत पूर्ववत बसून दिला. पण अजून दिव्य दृष्टीची गरज आहे, म्हणून अज्ञानाचा नेत्र काढला स्वतः गोरक्षनाथाने, पण ब्रह्मदृष्टीचा ज्ञानाचा डोळा बसवला आमच्या मच्छिंद्रनाथांनी. आणि त्या ब्रह्मतत्वाची ओळख त्या नेत्रपटलाद्वारे करून दिली. म्हणून तर सांगितलंय की जीवनामध्ये आपल्याकडून सुद्धा भक्ती घडली पाहिजे. अहो गुरुनिष्ठा, गुरुभक्ती कशी असावी? आदर्श गुरु शिष्याची जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आहे. दीक्षा मागण्या हिंडतो दारोदार, माईनं दीक्षा दिली ही वड्याचा उपहार. दीक्षा मागण्या हिंडतो दारोदार, माईनं भिक्षा दिली ही वड्याचा उपहार. गुरुसाठी माईच्या मागणीनं डोळा काढतो, गुरुसाठी माईच्या मागणीनं डोळा काढतो, मागणीनं डोळा काढतो. आगे आगे गोरख जागे, भक्त तुझा रे हा बोलतो. आगे आगे गोरख जागे, भक्त तुझा रे हा बोलतो. आगे आगे गोरख जागे, भक्त तुझा रे हा बोलतो. ज्यावेळेस अशा भिक्षा मागताना जो प्रसंग घडलाय, आपल्याला सुद्धा वर्णन करून जी गुरुनिष्ठा महत्वाची आहे. आपण संपूर्ण ग्रामस्थ इथे गुरुनिष्ठेने भक्ती करत आहोत. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हीच देवाची पूजा आहे जिथं आम्ही स्वामी काज गुरु भक्ती, म्हणून जीवनामध्ये गुरुभक्ती महत्वाची आहे. आणि अशाच पुढे कनकगिरी नगरामध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षाला वेदशास्त्रात प्रवीण करतात, विद्या संपन्न करतात आणि शाबरी विद्येचं कवित्व पूर्ण करण्यासाठी विद्या प्रदान करत असताना गोरक्षनाथांना तपश्चर्येसाठी बसवावं. आणि तिथेच असं घडलाय प्रसंग की गोरक्षनाथांना तपश्चर्येसाठी बसवलंय आणि पुढे मच्छिंद्रनाथ पुढे काही दिवसांसाठी बाहेर गेले आणि मग गोरक्षनाथ संजीवन मंत्र जपत आहे. पण तिथेच काही लहान लहान बालकं आली आणि गोरक्षनाथच्या नाथांजवळ आले आणि म्हणाले का आम्हाला खेळ खेळायचं आहे. म्हणे काय खेळतात? आता मातीचं गोळा घेऊन आले. म्हणे मातीपासून आम्हाला गाडी बनवून द्या, बैलगाडी. आता बैलगाडी म्हणे अरे मला नाही बनवता येत, तुमची तुम्ही बनवा, खेळता खेळता बनवा.
सांगितलं आणि त्या सगळ्या लहान बालकांनी बैलगाडी मातीची बनवली. आता गाडी बनवली पण म्हणे आम्हाला गाडी वाहन पण पाहिजे, मग तुम्ही तरी बनवून द्या. त्यावेळेस प्रयत्नपूर्वक गाडी सुद्धा बनवली आणि पुढे आमच्या गोरक्षनाथांनी चिखलाचा गोळा हातात घेतला आणि आपल्या हातामधला गोळा त्याला स्वरूप विचार करत असताना चिंतन चालू आहे आणि त्याच मातीच्या गोळ्याने आकार धारण केला एका पुतळ्याच्या रूपाने आणि त्या पुतळ्याला संजीवन मंत्राचा जपाचा परिणाम झाला आणि अचानक जो मातीचा पुतळा होता तो सजीव रूपाने प्रगट झाला आणि हे सगळं विदारक दृश्य पाहिलं. सगळे बालक घाबरले. भूत 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 पळायला लागले. भूत भूत म्हणून पळायला लागले. हे पळायला लागले यात नवल नाही. गोरक्षनाथही पळायला लागले म्हणे भूत आलं की खाय. भूत म्हणून पळायला लागले. सगळे सैरावैरा पळायला लागले. मच्छिंद्रनाथ परत आले. सगळी हकीकत पाहिली. मुलांची सगळी किलबिल पाहिली. भयभीत झालेल्या अवस्थेतील मुलं पाहिले आणि मग सगळ्यांना विचारणा केली. सगळं हकीकत सांगितली. पण म्हणे गोरक्षनाथ कुठे? म्हणे ते सुद्धा लपून बसले आणि सांगितलं गोरक्षनाथा बाहेर या. आणि बाहेर या म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी त्या बालकाला पाहिले. तेज पुंज असणार बालक आणि गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आवाज दिला आणि गोरक्षनाथ बाहेर आले. म्हणे अरे यांनी तर भूत समजलं, मग तू काय भूत समजलं का? अरे भूत नाही, अरे ज्या मंत्रादीक्षेने संजीवन मंत्राने ह्या पुतळ्यामध्ये चैतन्य निर्माण झालं म्हणून त्यांचं नाव ठेवलं गहिनीनाथ. आणि गहिनीनाथांच्या रूपानं त्यांना वस्त्राची झोळी बांधून दिली. मच्छिंद्रनाथांनी स्वतः गहिनीनाथांना झोळी बांधून दिली आणि गावामध्ये सगळीकडे चर्चा झाली. चौकशी करायला आले. हकीकत कळाली आणि मग त्या ठिकाणी सांगितलंय या कथेमधून किती शक्ती मिळते. आपल्याकडे भूत बाधा यांचा परिणाम चालणार नाही. कोणाचा जादू टोना आपल्यावर चालणार नाही. खरंय की नाही? जी मंत्रविद्या आहे ना त्याच्यामध्ये वर्णन सांगितलं ज्ञानोबारांनी सुद्धा की पळे भूत बाधा भेने देते, भीतीचं कारण राहणार नाही. आणि म्हणून गहिनीनाथ अशा प्रकारे प्रगट झाले. आणि मग गोरक्षनाथांनी ज्यावेळेस हिमालयात निघण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि मग पुन्हा हे सगळे बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी निघाले. शिवालयामध्ये पुन्हा प्रवेश केला जिथे आधी गेले आणि मग तिथे शंकरांना वंदन केलं, ती स्तुती केली आणि भगवान शिवजींनी सुद्धा मच्छिंद्रनाथांना आलिंगन दिलं. गोरक्षनाथांना जवळ घेतले आणि योग दीक्षा सामर्थ्याने त्या ठिकाणी पुढे अशा शुभ मुहूर्ताचं वर्णन सांगितलं. पण मच्छिंद्रनाथांचं राहिलेलं कार्य जसं स्त्री राज्यामध्ये जायचं होतं. मच्छिंद्रनाथ पुढे स्त्री राज्यात गेले. आपल्याला कथाभाग कधीतरी आता समजून घेणं गरजेचं आहे. खूप मोठा विस्तार आहे आणि कथा एक दिवसात होत नाही. 7 दिवस केले तरी कमी पडत असते. म्हणून त्या ठिकाणी मारुतीची भेट झाली. मारुतीने आठवण दिली आणि पुन्हा स्त्री राज्यामध्ये गेले. आणि आता स्त्री राज्यामध्ये गेलेले पुन्हा येत नाहीये. गोरक्षनाथांना काळजी वाटली. मग गोरक्षनाथांनी विचार केला आपणच चला आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना भेटायला जाऊया. पण तिथं वर्णन होतं की तिथं पुरुषांना प्रवेश नाहीये, स्त्री राज्यामध्ये प्रवेश नाहीये. आणि म्हणून तिथे असा विचार केला आणि स्त्री रूप आता तिथे कालिंगा नावाची अप्सरा भेटली आणि त्या अप्सरेच्या साहाय्याने पुढे गोरक्षनाथ आता तिथे मच्छिंद्रनाथ राहिले. त्यांनी त्या मेनाकिनीचा शरीर भोग इच्छा आहे ती पूर्ण केली. त्यांना पुत्र झाला. त्या आता कथाभाग खूप मोठा आहे आणि त्यानुसार ज्या कार्यासाठी गेले होते पण गोरक्षनाथांना आपले गुरुवर्य नाही म्हणून करमत नाही. आणि मग त्या कलिंगा नावाच्या अप्सरा तिच्या समवेत स्त्री राज्यात गेले. पण स्त्री राज्यात जाताना रूप बदलून गेले आणि गोरक्षनाथ स्त्रीचं रूप धारण करून गेले. आणि स्त्रीचं रूप धारण करून गेले पण बोलायचं पण नाहीये. तिथं जर बोललो पुरुषाचा आवाज ओळखू येईल म्हणून पुरुषाचा सुद्धा आवाज येऊ नये याच्याकरिता एक मंत्र दीक्षेद्वारे एक सामर्थ्य निर्माण केलं. आणि त्या ठिकाणी एक पुरवडा नावाचं मृदुंग
मृदुंग तयार केलाय आणि त्या मृदुंगामध्ये इतकी शक्ती मंत्राद्वारे निर्माण केली, कौशल्य निर्माण केलं. सांजी यांचे संगीत त्याच्यामध्ये भरलं आणि ती कलिंगीने सांगितलं की तुम्ही वादन वाजवायचंय आणि मी त्याच्यावर नृत्य करेल आणि मग तिथे तुम्ही तुमच्या गुरुवर्यांची भेट घेऊ शकतात. म्हणून कलिंगा समवेत गोरक्षनाथ स्त्री वेश धारण करून गेले आणि तिथे गेल्यानंतर आपला मृदुंगावर थाप मारली आणि मृदुंग वाजवायला लागले. पण त्या मृदुंगातून नाद बाहेर आला, कारण पुरुषाला तिथं बोलायचं नव्हतं. कलिंगा नाचायला लागली, पण त्या ठिकाणी त्या मृदुंगातून आवाज आला, चलो मच्छिंदर गोरक्षनाथ आया. तो जो आवाज दिला आणि त्या आवाजाने मच्छिंद्रनाथांना चाहून लागली का माझा गोरक्षनाथ आला आहे. आणि तो आवाज कसा दिला आपणही नाद ब्रह्माने श्रवण करूया. कलिंग नावी नर्तकीची भेट अकस्मित होई, गोरक्षांचे वागून पाहून हर्षित होऊन जाई. गुरुविरहाचे सर्व रहस्य केले तिला कथन, गोरक्षांची दशा पाहुनी भरून आले मन. स्त्री राज्यात परपुरुषात मरणी क्षण समजावे, राणी गृहात प्रवेश करण्यास स्त्री रूप धारावे. रूप स्त्रीचे धारून त्यांनी सभेत प्रस्थान केले, गायन वादन नर्तन पाहून अचंबित ते झाले. गुरु मच्छिंद्र पाहून गोरख अश्रू अनावर झाले, चलो मच्छिंद्र गोरख आया मृदुंगातुनी बोले. हो निनाद झाला सभागृहातल बोल ओळख झाली, स्त्री वेशात गोरक्षांची छबी दिसून आली. मैनकिनीने झनी ताडिले गोरक्ष हा आला, संसार माझा तुटून जाईल होई अनाथ त्याला. मैनकिनीला भेटून गोरक्ष काय राणीशी मजला, गुरु माझे हे मच्छिंद्रनाथ द्यावे आता मजला. गुरुनाथ मच्छिंद्र माझे द्यावी आणि मजला. पायी पाव विडा कंगणी विडा त्रिवेणी बाणा हाती, जोडीने गोडीने गुरु शिष्य आपल्या मार्गाने जाती. नाथ पंथाची सिद्धी अनोखी जगताला ताराया, नाथ पंथाची सिद्धी अनोखी जगताला ताराया. अलख निरंजन अलख निरंजन, मृदुंगा मधुनी आवाज आला, आला मच्छिंद्र गोरकाल. 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 मृदुंगा मधुनी आवाज आला, चला की जय. त्या मृदुंगातून आवाज आला, चलो मच्छिंदर गोरख आया. मृदुंगाचं एवढं सामर्थ्य आहे. आणि मग त्या स्त्री राज्यातून कर्तव्यपूर्ती करून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन निघाले. पण तिथून जाताना मेनावतीने एक सोन्याची वीट दिली होती, त्या जुळीत होती. आता मच्छिंद्रनाथ ती सारखी जपायचे. गोरक्षनाथाला लक्षात आलं, म्हणे हे सारखी जुळी का जपताय. तिथं पुढे 2 मिनिटासाठी जुळी मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना दिली, पण गोरक्षनाथांनी ती वीट फेकून दिली. कोणती? सोन्याची वीट. आणि मग ती शोधायला लागले तर सांगितलं, अहो एक वीट काय शोधत आहात, तुम्हाला संपूर्ण गर्भगिरी पर्वत सोन्याचा करून देतो, जितकं सोनं लागेल तितकं घ्या. म्हणून अशा पद्धतीने गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ आदी करून जितकेही नाथ निर्माण झाले. वेळेच्या नुसार मला प्रत्येक अवतार सांगायला आता वेळ कमी आहे, खरे की नाही. म्हणून जे भरतरी नाथ आहे, चरपटी नाथ आहे, रेवन नाथ आहे, यांच्या जन्माच्या फार रहस्यमय कथा आहेत. वटसिद्ध असणारे नागनाथ आहे. अशा छोट्या छोट्या रूपानं अंश अवतार धरून प्रत्येक नवनाथांचं वर्णन रूप धारण करून ज्यावेळेस हे नवनाथ सिद्ध झाले, सिद्ध महान योगी आहे. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, हा सिद्धांचा बेटांचा बेटी मेळा म्हणून जी परंपरा आहे निवृत्तीनाथ दादांपासून, जसं शंकरापासून निर्माण झालेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध
गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. पण एक गुरु एक शिष्य ही परंपरा ज्ञानोबरायांनी बाजूला केली आणि सगळ्यांना हे ज्ञान प्राप्त करून दिलं. म्हणून ज्या पद्धतीने असं पुढे यज्ञ करण्याचं ठरवलं, इंद्राने मयूर वेशामध्ये काही गोष्टी श्रवण केल्या, पण त्यांना तो समान अधिकार देऊन ज्यावेळेस हे इंद्राने सुद्धा जल सोडलं आहे आणि जिथून इंद्राने जल सोडलं ते येऊन पडलं ज्या पात्रामध्ये, म्हणून त्या नदीचं नाव आहे इंद्रायणी. म्हणून ती सिद्धता तिथं प्राप्त झालेली आहे. अशा सिद्ध असणारे महान योगी अशा मंत्र प्रयोगासाठी जल सोडले. अशा 1700 शतकामध्ये असे होऊन गेलेले आमचे संपूर्ण नाथ योगी जे महान बालयोगी आहे, मग त्याच्यामध्ये आपापल्या स्थानी त्या त्या कालावधीमध्ये गुप्त व्हावं असा विचार प्रत्येक नाथांनी केला, नवनाथांनी. म्हणून कानिपनाथ आणि मच्छिंद्रनाथ. आता कानिपनाथांचा जन्म फार महत्त्वाचा. जालंधराने जिथं शोध घेतला, हत्तीच्या कानामध्ये ब्रह्मदेवाचं वीर्य पडले आणि बराच काळ कानामध्ये राहिल्यानंतर जेव्हा जालंधरांचा जन्म सुद्धा अशा ज्वालेच्या रूपाने आहे आणि तिथून प्रगट झाल्यानंतर कानिपनाथांचा शोध हत्तीच्या कानातून ज्यांनी बाहेर बालकाला काढावं अशा 16 वर्षाची दैदिप्य मूर्ती ज्यावेळेस कानातून निघाली, नाव पडलं कानिपनाथ. अशा अनेक रहस्यमय लीला प्रत्येक नवनाथांनी केल्या या विश्वाच्या कल्याणासाठी. आणि मग आपल्या आपल्या स्थानी जाऊन गुप्त व्हावं. आणि म्हणून जिथे जिथे गेले तिथं त्यांना शिष्य लाभले आणि त्या शिष्याने त्यांची आठवण म्हणून आपल्या भूमीमध्ये त्यांचं दैवी शक्तीचं स्थान निर्माण केले. अनेक दिवस होऊन गेले, आपल्यालाही यांचा इतिहास किंवा पुरावा कोणी केलं काय केलं असेल आणि त्यांनी आपल्या दैवतांना इथे प्राप्त करून घेण्यासाठी इथे स्थानबद्ध केलेलं असेल. म्हणून ज्यावेळेस कानिपनाथ मच्छिंद्रनाथ हे दोघं जवळजवळ आहे, जालिंदरनाथ आणि गहिनीनाथ हे जानपीर आणि गैबीपीर या नावाने त्या गर्भगिरीवर राहिले. म्हणून पीर हा शब्द त्या गिरी पर्वताच्या संबंधाने महान योगी गिरी आणि त्यांना पीर शब्द उच्चारला जातो. म्हणून आपण त्यांना पीर बाबा म्हणत असतो. जालिंदर आणि ज्या पद्धतीने नागनाथ यांनी पडवाळ आणि पुढे रेवणनाथ यांनी विटे गावी समाधिस्थ व्हावं आणि भर्तरी यांनी पाताळात, मीननाथ स्वर्गामध्ये, जसं धर्मनाथ पुढे आपल्याला कथाबात माहीत आहे. धर्मनाथ बीज साजरी केली जाते त्या ठिकाणी धर्मनाथ च्या जन्माची कथा विक्रम राजाच्या रूपाने पत्नीची इच्छा आणि त्या रूपाने शरीर सोडलं आणि राजाच्या शरीरामध्ये प्रस्थान केलं. पण त्यावेळेस गोरक्षाने शरीर शोधलं आणि पुन्हा त्या देहामध्ये गोरक्षनाथांनीच मच्छिंद्रनाथांना पूर्ववत केलं आहे. असे कार्य करून आपलं कार्य आटपून ज्यावेळेस वैकुंठामध्ये राहिले, भर्तरीनाथ दत्ताश्रमामध्ये राहिले आणि चरपटीनाथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ यांची भेट झाली त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार आणि गुप्त रूपाने तीर्थयात्रा करून नाथ कृपेचा वर्षाव 84 सिद्ध निर्माण करण्यासाठी जे महान योगी असणारे संपूर्ण नवनाथ यांनी कसा कृपा आशीर्वाद प्रत्येकावर दिला आहे आणि त्याच कृपा आशीर्वादाची आपल्यालाही गरज आहे. म्हणून सगळ्या नवनारायण जे नवनाथांच्या रूपानं प्रगट झाले त्यांचंही दिव्य दर्शन आपण या ठिकाणी एकत्रित करणार आहोत. म्हणून जेव्हा नवनाथ नारायण इथे नवनारायण प्रगट होतील, नवनाथ आपल्या या कथेमध्ये चिंतनामध्ये दर्शन देण्याच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देतील, तर सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे आणि हात आपले जरा वर करायचे, काही घाबरायचं नाही. थंडी वाजते म्हणून आपण असं बसलो, पण त्यांनाही थंडी वाजते, खरे की नाही. म्हणून ज्यावेळेस हात वर जेव्हा आपण करतो तर देवाची आठवण आहे हा भाव त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. म्हणून आपणही त्यांचं स्वागत सुंदर भजनाने करणार आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजून देवतांचं स्वागत करायचं. अलख
निरंजन श्री गुरुदेव दत्त दत्त दरबारी आले नाथ गुरूंच्या दत्त दत्त म्हणत दरबारी आले नाथ गुरूंच्या दत्त दत्त म्हणत गोरक्षनाथा निघ बाहेर ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला तेंगे गरुणी पंचभूत रुद्रदृश्यत्व पावले संजीवन अर्थ करभंजन ते संधीत प्रेरक झाला जीवितवा जालिंदर नाथांचं वर्णन करताना विप्र होते सलीला बाळते रक्षता स्पर्शला लागे दृष्टी पाहता बाळाने जुळवीत रुदन करे त्वरे येऊनी कर्ण दृष्टी पाही ब्रह्मचरी सर्व सहज करुणे उभयकारी नमस्कारी प्रेमाने भर्तरी नाथांच्या संबंधाने वर्णन आहे भर्तरी भगताची बाळ त्यात तेजस्वी मिरविले शकलांत शिक्षेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले रेवणनाथ वर्णन करताना पातला परी अकस्मात येता झाला बाळ जेय सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले असो वटवृक्ष पोखरात अविहोत्र नारायण तयात ईश्वर सत्य संचारला असे वटसिद्ध नागनाथ आहे आणि या परी बहुता दिवशी ईश्वर आता अवतार पिपलायन त्यात रेतासी नारायण संचारला यांच्या सगळ्यांमध्ये स्वतः नारायण संचार होऊन नवनाथांच्या रूपानं 84 सिद्ध योगी महान योगी असं रूप धारण करून आम्हालाही त्या देवाप्रती असणारा भाव दृढ कारण हे का करायचं आहे आपला विश्वास दृढ होण्यासाठी हे तर कायमच आहे पण विश्वासाला जोड श्रद्धेची आहे म्हणून श्रद्धा विश्वास किती महत्वाचा आहे म्हणून आमच्या नवनाथांवर आपला विश्वास असला पाहिजे देवांवर विश्वास असला पाहिजे आणि अशा संबंधाने आज आपण हा सुखद अनुभव हा सुख सोहळा आपल्या कथेच्या माध्यमातून हा आनंद द्विगुणित केला अशा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ बीर बाबा यात्रा उत्सव समिती ग्रामस्थ जळुके वनी आणि उत्सव कमिटी यांच्या सुंदर असणाऱ्या आयोजन नियोजन संयोजनाच्या द्वारा आज आपण ही कथा या ठिकाणी गोड कथा श्रवण करत आहोत आणि कथेला सुंदर साथ देणारं असणारं आमचं संपूर्ण उत्तम ज्या पद्धतीने कथेची साथ फार संगत महत्वाची अशी असणारे आमचे सिंथवादक आमचे बंधू हरिभक्त परायण प्राध्यापक राहुलजी महाराज शिंदे यांनी फार उत्कृष्ट असणारं सिंथसायझर आणि गोड गायनाने आपल्याला मंत्रमुग्ध केले त्यांचे व्यासपीठाहून आणि ग्रामस्थाकडून आभार मानते टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया तबल्याची साथ देणारे आमचे गोपालजी महाराज त्यांनीही सुंदर ताल मृदुंग आणि तबल्याची साथ देऊन आपल्याला मंत्रमुग्ध केलं त्यांचेही टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत पॅड वाजवणारे असणारे आमचे बंधू हरिभक्त पारायण शिवमजी महाराज पगार त्यांनी सुद्धा उत्तम असणारी पॅडची या ठिकाणी साथ दिली म्हणून त्यांचेही टाळ्या वाजून स्वागत आणि व्यासपीठाहून त्यांचे आभार आपल्याला सुद्धा हे सुंदर नाथ रूप दर्शन देवांच्या रूपदर्शनाचं ज्यांनी झाकी दर्शन दिलं काही प्रदर्शन असतं पण हे दिव्य दर्शन ज्यांनी बाबा बंगाल फिरून आला रात भगव्या कपनी वाला बाबा बंगाल फिरून आला रात भगव्या कपनी वाला
शिवाचे पुत्र नाही जमले कुणाचे सूत्र खरे आहे शिवाचे पुत्र नात भक्ती लय पवित्र नाही चालत मंत्र तंत्र भूतावळ ही घाबरती त्याला नात भगव्या कपनीवाला भूतावळ ही घाबरती त्याला नात भगव्या कपनीवाला अलख निरंजनाची आरोळी त्यांच्या काखेमध्ये झोळी भस्म लावूनी कपाळी रुद्राक्षांची गळी आवाज चिमट्याचा झाला नाथ भगव्या कपनीवाला आवाज चिमट्याचा झाला नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपनी बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपनी बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपनी कोपर गाऊन आलेले आमचे हरिभक्त परायण पवार महाराज जोरदार टाळी त्यांनी बनवलेल्या वेशासाठी आहे रूपासाठी आहे म्हणून त्यांचंही या ठिकाणी आभार आणि स्वागत सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आपलेच परिसराचं भूषण साऊंड सिस्टीमच्या संबंधाने असणारे आपले दादा दिगंबर भाऊ दिगू भाऊ म्हणतो म्हणून आपले दिगंबर भाऊ की सुंदर असणारी साऊंड सिस्टीम त्यांचे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाहून आभार आणि सुंदर असणारी मंडप लाइटिंग व्यवस्था लिलके मंडप व्यवस्था त्यांचेही या ठिकाणी खूप खूप आभार आणि आपण जो हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत याचं सर्व प्रक्षेपण ज्या चॅनलद्वारे आपल्याला यूट्यूबवर सुद्धा बघायला मिळणार आहे असणारं ज्या यूट्यूबचं संयोजन आपल्याला लाभले असं असणारं यूट्यूब चॅनल माऊलींचा दास अशा चॅनलचे निर्माते कृष्णा भाऊ जाधव त्यांचंही या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजून स्वागत आणि आभार आपल्यालाही हे पुन्हा पुन्हा बघता यावं याकरिता माऊलींचा दास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्यालाही आपल्या गावातील आठवणी पुन्हा पुन्हा काढता येतात म्हणून दादाचेही या ठिकाणी आभार मानते पण सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे तुम्ही सर्व श्रोतूगण आज या ठिकाणी भक्तगणांच्या रूपाने सर्व गावातून बोपेगाव असतील अनेक पंचकृषीतून या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित आहात म्हणून सर्वांचे व्यासपीठाहून या ठिकाणी आभार मानते आणि माझे पतिदेव आणि योगायोगाने माझे मुलंही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही या ठिकाणी आभार मानते पण सगळ्यात जास्त आभार मानत असताना या लेकरांचे माना लेकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा तुमचं लेकरू ओळखता येतंय का आता ते देव झाले आता तुमच्या घरी देव आहे आणि खरंच हे देवाचंच रूप आहे आणि म्हणून आपले लेकरं या ठिकाणी या रूपामध्ये सजलेले आहेत हा पाहून खूप आनंद आपल्याला प्रत्येकाला होत असतो आणि तोच कायम कायम व्हावा म्हणून भक्तीचा मार्ग आपल्या लेकरांना प्राप्त व्हावा आणि त्या मार्गाने ते त्यांना सदैव मार्गस्थ करून त्यांच्याकडूनही भक्ती घडावी अशीच या ठिकाणी आपल्या ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ पीर बाबा यांच्या चरणी प्रार्थना करते सकल नवनाथांच्या चरणी प्रार्थना करून जे योग्य आहे ही माझ्या सद्गुरूंची कृपा निवृत्तीनाथ दादा माऊली ज्ञानोबराय पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल संतांची ग्रंथांचा कृपा आशीर्वाद आपल्या आराध्य दैवत खंडेराय शनेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित राहून हा भक्तीचा सुखद आनंद या ठिकाणी घेत आहात म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांचे आभार मानून आजच्या ठिकाणी आज ही झालेली सेवा कथा तर खरं 7 दिवस पाहिजे एक तर 5 दिवस पाहिजे किंवा 3 दिवस तरी पाहिजे एक दिवसाचं असं आहे नुसती सुरुवात होते आणि संपवावं लागतं खरं आहे की नाही म्हणून जशी चव लागते पदार्थाला चव खात असतो आणि चव लागते आणि संपायची वेळ येते मग ते आपल्याला कायम कायम हवंसं वाटतं असंच कार्य आपल्याकडून घडत राहो अशीच या ठिकाणी प्रार्थना करून झालेली सेवा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला विराम
म्हणून पुन्हा सर्वांचे आभार मानून सेवेला विराम. एक भजन घ्या. असू द्या दादा.